नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड पुणे शहर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व भीम अनुयायांना मिठाई आणि थंड पाण्याच्या बिस्लरी वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी भीम बांधवांचे तोंड गोड करण्याचे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांनी केले। यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख संघटक फिरोज मुल्ला, अमित वाघमारे, राहुल घोडके, अक्षय कटके, रोहित दादा कांबळे, राजूभाऊ कांबळे, नवनाथ वाघमारे, विराज कोरवी, याचबरोबर सौ रेखाताई कांबळे, राणी शिंदे, राणी देशमुख, निधी घाणेकर, विश्रांती हुवाळे, स्वाती चव्हाण, सानिका कांबळे, छकुली देशमुख उपस्थित होते। पुणे महानगरपालिकेत ज्येष्ठ नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यावेळी उपस्थित राहून मिठाई वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांनी त्यांचे स्वागत व आभार व्यक्त केले। नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री राजू परदेशी। आज आपण बाबासाहेब आंबेडकर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोरील आपण पुतळ्यासमोर आलेलो आहोत। तर आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री राजाभाऊ कांबळे। हे खरात गटातील असल्यामुळे ते आज भीम जयंती निमित्त आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतील। जय भीम। जय भीम। आपल्या पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। धन्यवाद। धन्यवाद। आपण आज या नीलमय समुद्रामध्ये आपण आलेलो आहोत। आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे घटना दिलेली आहेत त्या घटनेप्रमाणे संधी व संविधान प्रमाणे आपण जे चाललेलो आहेत तर त्याच्याविषयी आज आपण या 14 तारखेला आपलं मनोगत व्यक्त करा। सर्वांना प्रथम जय भीम नमो बुद्धाय। आज या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड यांच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे मिठाई वाटप आणि थंड पेयजल पाण्याच्या बिस्लरींचं वाटप सर्व भीम अनुयायांना करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे हजर आहोत। राजू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की विश्वरत्न डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आपण आज मनुष्य म्हणून जगतोय। बाबासाहेबांनी कुण्या एका समाजासाठी न करता संपूर्ण देशासाठी केले। आपल्या भारतामध्ये 18 पगड संख्याच मोजू शकत नाही तेवढ्या सगळ्या जातींना एका संविधानामध्ये फक्त बाबासाहेबांनी बांधून ठेवलंय आणि ते संविधान एवढं भक्कम आहे की त्या संविधानामुळे सर्व जाती धर्म एकत्र आपण नांदत आहोत। आज जी परिस्थिती चालू आहे बाकी बऱ्याचशा ठिकाणी काही लोक त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु बाबासाहेबांचं संविधान असं आहे की कोणी किती जरी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी संविधानाची चौकट ही कुणाच्याही बापाला बदलता येणार नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार, माता अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि तसेच ज्यांना बाबासाहेबांनी सुद्धा गुरु मानलं आणि संविधान लिहिताना घटना लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा उल्लेख करून बाबासाहेबांनी घटना लिहिण्यास सुरुवात केली। त्यावेळेस पासून बहुजन समाजाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते। आम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांना बहुजन समाजाचा एकमेव नेता मानतो। कुणी मानो अगर ना मानो, त्या टायमाला सर्व मानत होते, पण आता सगळ्यांना ज्यांना फक्त आरक्षणापूर्व बाबासाहेब आठवतात। ज्यावेळेस अत्याचार होतो, ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस फक्त बाबासाहेब आठवतात। बाकी इतर वेळेस आम्ही दमक। पण आमचा समाज एवढा सुशिक्षित आहे, तो सर्व समाजाला, सर्व धर्मांना, कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा अपमान न करता सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे आणि हा समाज बाबासाहेबांचा समाज आहे। बाबासाहेब ज्या समाजामध्ये जन्मले, बाबासाहेबांनी ज्या समाजाचा उद्धार केला, ज्या कुळाचा उद्धार केला, आमच्या 7 पिढीचा उद्धार झाला, आमच्या जन्मजन्माचा हजारो पिढ्यांचा उद्धार केला। त्यामुळे आम्ही जो छोटासा कार्यक्रम करतोय मिठाई वाटप आणि पाणी वाटपचा, तो कार्यक्रम इतका काही मोठा नाहीये। बाबासाहेबांनी या समाजासाठी त्यांची 4 लेकरं बलिदान केली, अशा महामानवासाठी आपला हा कार्यक्रम म्हणजे फार क्षुल्लक गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही जय भीम आहोत। जय भीम नमो बुद्धाय। आपण जो आज या कार्यक्रमानिमित्त आपण आलेलो आहे तो बाबासाहेबांविषयी एक घोषवाक्य आपण
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, माता अहिल्यादेवीचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, नमो बुद्धाय. आणि पुणे डिजिटलला पुन्हा एकदा आमचे धन्यवाद, आभार राजू सर.